प्रबुद्ध साठे ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतोय। आतापर्यंत या प्रबुद्ध साठे ऑफिशियल यूट्यूब चॅनल नव्हे तर या प्रबोधनाच्या चळवळीला आपण सपोर्ट केला, सहकार्य केले, जास्तीत जास्त शेअर केला, जास्तीत जास्त सबस्क्राइब केले, त्या सर्वांचं मी मनपूर्वक ऋण व्यक्त करतो। आणि अजून ज्याने या प्रबुद्ध साठे यूट्यूब चॅनल नव्हे तर या प्रबोधन चळवळीला सबस्क्राइब केलं नसेल तर त्याने ते सबस्क्राइब करावं अशा प्रकारची नम्र विनंती करतो। आज भूमिका आपल्यासमोर मांडायला मी विषय घेतलेला आहे की जाती अंताचा मजबूत पाया म्हणून बौद्ध आणि मातंग यांचा एकच समाज असावा। काय जाती अंताचा मजबूत पाया म्हणून बौद्ध आणि मातंग यांचा एकच समाज असावा। बौद्ध भारताचं पुनर्निर्माण करायचं असेल तर त्याच्या बौद्ध धम्मीय चळवळ किंवा व्यवस्था परिवर्तनाची चळवळ, आंबेडकरवादी चळवळ, परिवर्तन चळवळ गतिमान करायचं असेल तरी सुद्धा बौद्ध आणि मातंग यांचा एकच प्रबुद्ध समाज असावा। आम्हाला अस्पृश्य काय केलं तर आमचा इतिहास आहे कितल्या ब्राह्मणी धर्म व्यवस्थेच्या ब्राह्मणवाद्याच्या विरोधात लढल्याची परंपरा आहे। आम्ही शरण गेलो नाही, ब्राह्मणवाद्यांना मनवाद्यांना आम्ही शरण गेलो नाही, लढत राहिलो म्हणून आम्हाला त्यांनी अस्पृश्य केलं। म्हणून व्यवस्थेच्या विरोधातली चळवळ गतिमान आणि मजबूत करायचं असेल, जाती अंताचा मजबूत पाया करायचा असेल तर बौद्ध आणि मातंगाचा एकच समाज असावा। बौद्ध आणि मातंग हे एक जीव असले पाहिजे। ब्राह्मणी धर्म व्यवस्थेनं मनवाद्याने ब्राह्मणवाद्याने धर्म आणि जातीच्या आधारावर आम्हाला गुलाम केलं, म्हणून इथल्या धर्म व्यवस्थेच्या विरोधातली चळवळ गतिमान करण्यासाठी आणि जाती अंताचा पाया मजबूत करण्यासाठी बौद्ध आणि मातंग यांचा एकच समाज असावा। 6000 जाती, 6743 जाती आहे, ते मूळच्या बौद्ध धम्मीच आहे। म्हणून 6743 जातीला पुन्हा बौद्ध धम्मी करून घरवापसी करायचं असेल तर बौद्ध भारताचा, प्रबुद्ध भारताचा पुनर्निर्माणाचा पाया, बौद्ध भारताच्या पुनर्निर्माणाची चळवळ मजबूत आणि यशस्वी करायचं असेल, गतिमान करायचं असेल तरी सुद्धा बौद्ध आणि मातंग यांचा एकच प्रबुद्ध समाज असावा। प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधात लढताना आमचा स्वाभिमानाचा इतिहास आहे, स्वाभिमानाची परंपरा आहे। इथल्या व्यवस्थेशी हात मिळवण्याचा, व्यवस्थेशी लाचारी होण्याचा, हात मिळवणी करण्याचा आणि सरेंडर होण्याचा, आमच्या लाचारीचा, सरेंडर होण्याचा आणि हात मिळवण्याचा आमची परंपरा नाही। काय इथल्या ब्राह्मणी धर्म व्यवस्थेच्या विरोधात लढण्याची परंपरा आहे आमची। इथल्या प्रस्थापित ब्राह्मणी धर्म व्यवस्थेच्या विरोधात, प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधात लढण्याची आमची परंपरा आहे। प्रस्थापिता बरोबर हात मिळवणी करण्याची, प्रस्थापिताशी लाचारी करण्याची आणि प्रस्थापित व्यवस्थेबरोबर सरेंडर होण्याची आमची परंपरा नाही, तर प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधात लढण्याची आणि स्वाभिमानाची परंपरा आमची आहे। म्हणून हा स्वाभिमानी चळवळ उभा राहण्यासाठी बौद्ध आणि मातंगांनी एकजीव होणं, एकत्रीकरण होणं गरजेचं आहे। खरं तर बौद्ध आणि मातंग जर एक झाले तर ब्राह्मणवाद्याचा खात्मा झाल्याशिवाय राहणार नाही। म्हणून बौद्ध आणि मातंगाचं एकजीवीकरण होणं, बौद्ध आणि मातंगाचं एकत्रीकरण म्हणजे ब्राह्मणवाद्यांचं मरण होय। काय बौद्ध आणि मातंगाचं एकजीवीकरण, एकत्रीकरण म्हणजेच ब्राह्मणवाद्यांचं मरण होय। क्रांती रक्षक लहुजी वस्तात बौद्ध आणि मातंग यांचा एकच समाज असावा। बौद्ध आणि मातंगांनी एकत्रीकरण व्हावं, बौद्ध आणि मातंगांनी एकजीव व्हावं। पूर्व आश्रमीच्या महार आणि मातंग समाजाने एकत्र यावं, या भूमिकेचा, या चळवळीचे जनक म्हणजे क्रांती रक्षक लहुजी वस्तात होय, हे समजून घेणं गरजेचं आहे। महारामांगाच्या दुःखावरती भाष्य आपल्या पुतणीच्या माध्यमातून महारामांगाच्या दुःखावरती भाष्य करणारा, निबंध लिहिणाऱ्या मुक्ता साळवे यांचे
चुलते क्रांती रक्षक लहुजी वस्ताद याने आपल्या पुतणीला निबंध लिहिताना विषय दिला महारामांगाच्या दुःखावरती भाष्य करणारा निबंध लिह. आणि म्हणून बौद्ध आणि मातंग म्हणजेच पूर्वाश्रमीचे महाराणी मांग यांचा एकच समाज असावा या विचाराच्या, या चळवळीचा, या भूमिकेचे जनक म्हणजे क्रांती रक्षक लहुजी वस्ताद होय, मुक्ता साळवे होय. आणि म्हणून बौद्ध आणि मातंग यांना जोडणारा दुवा म्हणजे क्रांती रक्षक लहुजी वस्ताद. बौद्ध आणि मातंगाचा एकच समाज असावा या भूमिका म्हणजे क्रांती रक्षक लहुजी वस्ताद. परंतु आज क्रांती रक्षक लहुजी वस्ताद बौद्ध आणि मातंगामध्ये तेढ निर्माण करण्यासाठी क्रांती रक्षक लहुजी वस्तादांच्या नावाचा गैरवापर केला जातो. क्रांती रक्षक लहुजी वस्तादांना हिंदुत्वाच्या कळपात नेऊन त्यांच्या विचाराच्या आणि भूमिकेचा अपमान केला जातोय. बौद्ध आणि मातंग यांना जोडणाऱ्या जनक महाराणी मांग यांनी एकत्र यावं या विचाराचे जनक क्रांती रक्षक लहुजी वस्ताद आहे. त्यांच्या नावाचा गैरवापर हा बौद्ध आणि मातंगामध्ये तेढ निर्माण करण्यासाठी करू नये, तर यांचा एकच समाज बनवण्यासाठी लहुजी क्रांती रक्षक लहुजी वस्तादांची चळवळ खऱ्या अर्थानं पुढे न्यायचं असेल तर ही भूमिका आपल्याला घेऊन पुढे जावं लागेल. म्हणून बौद्ध आणि मातंग यांचा एक जात्यांताचा पाया म्हणून बौद्ध आणि मातंगाने एकजीव होणं हा क्रांती रक्षक लहुजी वस्तादांची भूमिका आणि विचार आहे. बौद्ध आणि मातंग यांचा एकच प्रबुद्ध समाज बनवणं हा साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची भूमिका आहे. बौद्ध आणि मातंग यांनी इथल्या व्यवस्थेच्या विरोधात एकत्र यावं हा मुक्ता साळवे यांची भूमिका आहे. व बौद्ध आणि मातंगाने नव्हे तर बहुजन समाजानं एकत्र यावं. आंबेडकरवाद म्हणजे मानवतावाद आणि आंबेडकरवाद हा बौद्ध धम्मानं ठासून भरलेला विचार म्हणजेच आंबेडकरवाद म्हणजेच मानवतावाद ही भूमिका घेऊन आपल्याला व्यवस्था परिवर्तनाच्या चळवळीचं गतिमान करण्यासाठी पहिल्यांदा बौद्ध आणि मातंगाला इथल्या जाती अंताचा मजबूत पाया म्हणून एकत्र करण्याचं कार्य आणि भूमिका घेऊन चळवळ उभा करावं लागेल. इथल्या व्यवस्थेच्या ब्राह्मण आणि ब्राह्मणवाद्यांना चांगलं माहित आहे हा समाज, दोन्ही समाज व्यवस्थेनं ज्यांना अधिक छळलं ते पूर्वाश्रमीचे महार मांग जर एकत्र आले म्हणजे आजचा बौद्ध आणि मातंगाचा जर एक समाज झाला तर आपला खात्मा झाल्याशिवाय राहणार नाही, आपला पराभव झाल्याशिवाय राहणार नाही. हे ब्राह्मणवाद्यांना चांगलं माहित आहे म्हणूनच त्या या दोन्ही समाजाला कधीच एकत्र येऊ दिलं जात नाही. यांच्यामध्ये सातत्यानं बौद्ध आणि मातंगामध्ये त्यानं तेढ, तिरस्कार, देश आणि जातीभेद कसा निर्माण होईल, कसा वाढेल, यांच्यामध्ये भेद कसा वाढेल, जाती तेढ कशी निर्माण होईल याच्यासाठीच ब्राह्मणी षडयंत्र सातत्यानं खेळलं जातं. आणि आमच्यातीलच काय लोकांना सुपारी देऊन काय दलालांना विकाऊ लोकांना हाताशी धरून बौद्ध आणि मातंग समाजामध्ये सातत्यानं तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. ब्राह्मणी षडयंत्र खेळलं जातंय. म्हणून बौद्ध आणि मातंग समाजामध्ये जाती तेढ निर्माण करणारे जे लोक आहेत ते आमचे नेते असू शकत नाही. एक लक्षात घ्या, बौद्ध आणि मातंगामध्ये तेढ निर्माण करणाऱ्या संघटना आणि नेते हे ना बौद्धांचे बी असू शकत नाही आणि ते मातंगाचे बी असू शकत नाही, तर ते प्रस्थापित RSS आणि ब्राह्मणी धर्म व्यवस्थेचे गुलाम आणि दलाल आणि भडवेच वय ते समाजाचे नेते कधीच असू शकत नाही, लक्षात घ्या. आणि म्हणून की बाबा आमच्या जातीचा आमदार झाला, आमच्या जातीचा मंत्री झाला, आमच्या जातीचा खासदार झाला, आमच्या जातीचा नगरसेवक झाला म्हणून त्यांच्या मागे तुम आगे बढ़ो हम तुम्हारे पीछे असं म्हणण्यात काय अर्थ नाही. त्यांच्या आमच्या जातीचा मातंगाचा नगरसेवक झाला, मातंगाचा आमदार झाला म्हणून आनंदून जाण्यात काय अर्थ नाही. तो आपल्या विचाराचा झाला, विचाराचा असेल तर तो आपल्या जातीचा आहे. पण प्रस्थापित भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना प्रस्थापिताच्या कळपातला तो गुलाम असेल तर तो जातीन आपला असेल तर तो आपला कधीच होऊ शकत नाही. बौद्ध बांधवांनी सुद्धा हे लक्षात घेतलं पाहिजे की आमचा मंत्री झाला, आमचा खासदार झाला, आमचा नगरसेवक झाला पण आमच्या विचाराचा नसेल, जरी तो बौद्ध असला तरी पण तो आमच्या आंबेडकर चळवळीच्या विचाराचा नसेल तर तो आपला कधीच होऊ शकत नाही. तसंच मातंगाने
सुद्धा आपला किती नगरसेवक झाला ना, आमचा मंत्री झाला ना, खासदार झाला ना, आमदार झाला, पण तो प्रस्थापित पक्षाचा गुलाम असेल तर तो मातंगाचा असू शकत नाही, तो आपल्या विचाराचा असू शकत नाही. म्हणून आपल्या विचाराचा जर झाला तरच तो आपला असं म्हणावं लागेल. ही भूमिका घ्या. जातीच्या आधारावर आपलं तुपलं म्हणण्याचं बंद झालं पाहिजे. म्हणून जातीची मानसिकता बाजूला सारून माणूस आणि समाज एकत्र करायचा आहे. आणि यासाठी जाती अंताचा मजबूत पाया, जाती अंताची चळवळ गतिमान आणि यशस्वी करायची असेल, जाती अंताचा मजबूत पाया म्हणून बौद्ध आणि मातंगाचा एकच समाज असावा.